संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले. मात्र या 5 वर्षांच्या तपासानंतर अद्यापही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये दिशा सालियांचा मृत्यू हा एक हत्या होती या संदर्भातले कुठलेही ठोस पुरावे जे आहेत ते पोलिसांना मिळाले नाहीत असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र ज्या काही एसआयटी निर्माण झाल्या किंवा मुंबई हायकोर्टामध्ये ज्या काही पिटिशन फाईल झाल्या त्यानंतर सुद्धा कुठलीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाहीये. आता दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. नेमक्या या पिटिशनमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, काय काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा आपल्यासोबत आहेत. काल तुम्ही याचिका दाखल केलेली आहे. याचिकेमध्ये प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत आणि कधीपर्यंत यावरती सुनावणी अपेक्षित आहे? प्रमुख मागणी ही आहे की प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्या विरोधात गँगरेप, मर्डर 376D, 302 असे विविध कलम, 120 वगैरे आणि हे गुन्हा केले ते यांची कस्टडी घेण्यात यावी, यांची लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी आणि या प्रकरणात आरोपींना डेथ पेनल्टी व्हावी हे सुनिश्चित प्रॉसिक्युटरची नियुक्ती करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. तर दिशा सालियांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा हे TV9 मराठीवर प्रतिक्रिया देत आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर दिशा सालियान यांच्या वडिलांनी एक याचिका दाखल केलेली आहे. तर दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे. सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबानं आरोप केला. आरोपींचा असा दबदबा, प्रेशर चालणार नाही, निष्पक्ष कारवाई होऊ शकते. त्या ठिकाणी हे प्रकरण ट्रान्सफर करण्यात यावं ही पण एक मागणी आहे. त्याच्यानंतर आणखीन महत्वाची मागणी आहे की जे पिटिशनर आहे त्यांना वकील, विटनेसेस या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं. त्याच्यामध्ये मग समीर वानखेडे यांना पण पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली, कारण त्यांच्याकडे क्रुशियल डेटा आहे आणि त्याच्याबाबत NCBच्याच काही अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे. ते सगळं आम्ही याच्यात मेन्शन केलं आहे की त्या डेटामध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोऱ्या हे सगळे दिशा सालियांच्या फ्लॅटवर 2 ते 3 तास होते पासून तर अशा काही सिक्रेट बाबी आल्या आहेत इन्व्हेस्टिगेशन समोर. त्यानुसार आदित्य ठाकरेला ताबडतोब अटक होऊ शकते, व्हायलाच पाहिजे. निलेशजी, एक प्रश्न असा सातत्याने उपस्थित केला जातो की मागच्या 5 वर्षामध्ये जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, 83 व्यक्तींकडून आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप झाले. मात्र दिशा सालियांचे आई वडील यांनी कधीही अशी मागणी केली नाही की माझ्या मुलीचा बलात्कार झालेला आहे, तिची हत्या झालेली आहे. आता जी काही याचिका दाखल केलेली आहे ती आता या इतक्या वर्षानंतर किंवा इतक्या महिन्यानंतर, इतक्या दिवसानंतर ही याचिका दाखल करण्यामागचं नेमकं काय त्यांचं महत्व आहे, काय मोटिव्ह आहे, असा देखील एक प्रश्न विचारला जातो. 5 वर्ष ते का गप्प होते? चांगला प्रश्न विचारला. हा प्रश्न जाणून बुजून आरोपी लोकांचे जे हे आहेत दलाल लोक त्यांनी असा पेरून ठेवला आहे. पण बरं झालं हा प्रश्न विचारला, मी उत्तर देतो त्याचं. 2.5 वर्ष पहिले हे यांचं गुंडांचं राज्य होतं. त्या काळात दुसऱ्याच्या मुलीवर बलात्कार करायचे, मर्डर करायचे, ज्याने आवाज उचलला त्याला मारायचं, महिलांना हरामखोर बोलायचं, कोणाचे घर तोडायचे, अर्णब गोस्वामीला जेलात टाकायचं, हे सगळे कामं यांचे चालू होते. कोणी यायला समोर तयार नव्हतं. आणि लिटरली सतीश सालियान यांच्या घरी जाऊन ती किशोरी पेडणेकर असतील, आणखीन जे काय असतील, त्यांना दबाव आणणार, यांच्या घरात त्या रोहन राहायला ठेवणार, हे सगळ्या गोष्टी त्यात लिहून आहे की सायकोलॉजिकल व्हर्च्युअल कस्टडीमध्ये मी होतो त्यांच्या, आणि पोलीस जाऊन त्यांना पिक्चर देतात, स्टोरी देतात, मूवीची स्क्रिप्ट. हे बघा असं झालं होतं, हे झालं होतं, तुम्ही कोणाला काही बोलू नका, मीडियाला भेटू नका. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सांगितलं की आता केस क्लोज झाली. परंतु जेव्हा यांचं सरकार गेलं आणि शिंदे साहेबांचं सरकार आलं सप्टेंबर 2023 मध्ये, हे जे आपले खोट्या गोष्टी पसरवतात, आत्ता नाही आहे, सप्टेंबर 2023 रोजी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये SITची घोषणा झाली आमच्या PILच्या नंतर.
11 डिसेंबर 2023ला 3 कमिटीची SIT ची घोषणा झाली. राजीव जैन हे त्याचे हेड होते. त्याच्यानंतर 12 जानेवारी 2021 हा क्रुशियल पॉइंट आहे या केसचा. 12 जानेवारी 2024ला लेखी तक्रार पुराव्यासहित आरोपीचं नाव लिहून आदित्य ठाकरे आरोपी गँग रेप मर्डरचा आणि ड्रग्सच्या केसेस NDPS बाकी सगळं लिहून रीतसर तक्रार पोलिसांना SIT ला दिली. त्याच्यावर SIT ने आम्हाला रीतसर पत्र दिलं की हो तुमची तक्रार आम्ही SIT च्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतली आहे. आता हे SIT वाले एकतर आम्हाला मूर्ख समजतायत, नाहीतर यांना कायदा माहित नाही आणि ते सगळ्या जनतेला पण मूर्ख समजतायत. जेव्हा दखलपात्र गुन्हा आणि त्याच्यातही रेपचा गुन्हा हत्येचा गुन्हा याची तक्रार दिली जाते त्यावेळेस पहिले गुन्हा FIR नोंद करावा लागतो, मग तपास करावा लागतो, मग खरा असेल तर आरोपीवर कारवाई, खोटं असेल तर आमच्यावर कारवाई. इथे यांनी एक नवीन काढली सिस्टीम. म्हणजे आता हे जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारीचे त्याच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाने सगळ्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहे. तुमच्यावर कंटेम्पची कारवाई होऊ शकते, तुमच्यावर हे कारवाई होऊ शकते. आणखीन एक भारतीय दंडविधान IPC मध्ये 166A ची तरतूद आहे की जर बलात्कारच्या तक्रारीचा गुन्हा नोंद नाही केला तर पोलीस अधिकाऱ्याला 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. असं असताना यांची डेअरिंग बघा, हे 1 वर्ष 2 महिन्यापासून गुन्हा नोंद नाही करत त्याच्यामध्ये. म्हणजे यांचं म्हणणं आहे आम्ही सुप्रीम कोर्ट मानत नाही, आम्ही बॉम्बे हायकोर्ट मानत नाही, आम्ही फिर्यादी मानत नाही, आमचा बाप फक्त आदित्य ठाकरे. आम्ही पण महायुतीच्या सरकारच्या काळात ही SIT बनली. महायुती सरकारच्या नंतरच मुंबई पोलीस आयुक्तांनी ही SIT घोषित केली, ज्यामध्ये त्या मालवणी डिव्हिजनचे ऍडिशनल CP होते, DCP होते, सिनियर PI होते. त्यानंतर जो काही तपास झाला त्यावरती तुमचे प्रश्नचिन्ह आहेत का किंवा तपासच नीट झाला नाही? कारण आत्ताची स्थिती बघितली तर त्या सगळ्याच अधिकाऱ्यांची बदली झाली, एकही अधिकारी तिथे जागेवर नाही. आज जेव्हा SIT कॉन्स्टिट्यूट होते तेव्हा नावाने कॉन्स्टिट्यूट होत असते, त्याची बदली जरी झाली तरी तो SITचा पार्ट असतो. आता या चिमाजी आढाव यांना SIT मध्ये ठेवता येऊ शकत नाही असं लेखी पत्र नितेश राणेजींनी दिलं होतं पोलीस कमिशनरला. कारण सांगतो मी, याच्यात आरोपी DCP स्तरचे पण लोक आहेत, वरचे लोक आहेत, तर DCPचा तपास हा PI कसा करणार? बॉम्बे हायकोर्टने सुधीर होरा वर्सेस कमिशनर ऑफ पोलीस मध्ये गाईडलाईन दिल्या.